आमचे आदरणीय माजी सरपंच नारोडी गावचं एक स्फूर्तीस्थान नारायण ज्ञानेश्वर हुले पाटील यांना आपण आज भेटतोय. नमस्कार नाना, तुमचं आवडीचं नाव आहे गावच्या दृष्टिकोनातून. आमच्या मनामध्ये नाना हेच नाव राहणार, नारोडीच्या मनामध्ये नाना हेच नाव राहणार. आम्हाला म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून जर सांगायचं झालं तर नाना ही तुमची स्वतःची ओळख आहे आणि आईवडिलांच्याकडून मिळालेली ओळख, गावाने दिलेली ओळख, हे तुमचं नाव, तुमच्या वडिलांचं नाव, तुमचं आडनाव ही तुम्हाला ओळखण्यासाठीची ओळख आहे. परंतु तुम्ही जे काही कमवलेलं आहे नाना म्हणून, एक माजी सरपंच म्हणून गावात काम करताना, ती ओळख वेगळी आहे, ती तुमची स्वतःची आहे. आपल्या नारोडी गावामध्ये खूप चांगले उपक्रम यापूर्वी झालेत आणि यापुढेही होणार आहेत. तर मला असं वाटतं की सध्या उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये अधिक मास, पुरुषोत्तम मास या निमित्ताने नारोडी गावामध्ये एक महिनाभर अखंड हरिनाम सप्ताह सुरू असतो आणि या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने सगळे ग्रामस्थ एकत्र येतात. अन्नदानाचा कार्यक्रम होतो, कीर्तन प्रवचन होतात, भजन होतात आणि त्यानिमित्ताने सगळी गावातली लोक काबाड कष्ट करून कीर्तन ऐकण्यासाठी गावात येतात, अन्नप्रसाद घेतात. पण मला सांगा नाना, तुम्ही प्रत्येक वेळेला समाजासाठी धावून जाता, कीर्तनकारांचे आभार मानता, ग्रामस्थांचे आभार मानता. याच्याबद्दल मला तर आनंद आहे, त्याबद्दल की तुम्हाला आत्तापर्यंत भावलेला अध्यात्माचा अर्थ तुम्ही तुमच्या भाषेमध्ये अगदी मोडक्या तोडक्या शब्दांमध्ये, मला अपेक्षित असलेल्या शब्दांमध्ये आपण सांगावं. अध्यात्माबद्दल का जनसेवेबद्दल असे दोन विषय असतात हो, माझ्या पुढे. परंतु आपण गेली 40-50 वर्ष जी समाजाची सेवा केली, खरा परमार्थ त्यात आम्ही समजतो. कीर्तन प्रवचन चिंतन वगैरे हा विषय अध्यात्माचा तर आहेच, त्याबद्दल वाद नाही. परंतु जनसेवा करणं, लोकांची अडीअडचणीला उभं राहणं, संकटाला उभं राहणं, हा खरा परमार्थ आम्ही समजतो. कीर्तन प्रवचन होतील, चालू राहतील, तो धर्माचा प्रचार आणि प्रसार आहे, तो झालाच पाहिजे असं मला वाटतं. मला हे सांगायचं आहे नाना की काही लोक या गोष्टीकडं एक परंपरा म्हणून पाहतात, पण तुम्हाला असं वाटत नाही का याच्यामध्ये काहीतरी बदल झाला पाहिजे? आणि जो बदल व्हायला अपेक्षित आहे समाजाच्या दृष्टिकोनातून, तुमच्या दृष्टिकोनातून, माझ्या दृष्टिकोनातून, तर तो काय बदल आपल्याला अपेक्षित आहे? बदल असा व्हायला पाहिजे, हे जे चाललेलं आहे सप्ताह कीर्तन वगैरे, हे सातत्याने टिकलं पाहिजे. जर त्यात अडचण येत असेल तर त्यामध्ये दुसरा कुठला तरी मार्ग शोधला पाहिजे. पण ही परंपरा टिकवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. बरोबर आहे नाना. तुम्हाला असं वाटतं का स्त्रियांनी कीर्तन करावं? स्त्रियांनी कीर्तन करायला हा अडचण नाही, काय हरकत नाही, माझी तरी काय हरकत नाही. कारण मीराबाई असेल, संत जनाबाई असेल, सखुबाई असेल, अगदी बरोबर. यांनी परमार्थच केलेला आहे ना. मुक्तादेवी, मुक्ताई आपलं ग्रामदैवत आहे, ग्रामदैवत आहे आपलं. यांनी सर्व समाजाची सेवाच केली ना. आणि अध्यात्माचा प्रचार आणि प्रसार खरा मूळ त्यांनीच केलेला आहे, त्या 4 भावंडांनी. बरं, महिलांनी कीर्तन करायला अडचण काय ते? मला एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे, जो अनेक महिलांनी मला विचारला. आम्ही विना घेतला तर ग्रामस्थ म्हणून तुमची त्यांच्याकडे बघण्याची भूमिका काय असेल, दृष्टिकोन काय असेल? बरोबर आहे, विना घ्यायला काहीच हरकत नाही. कारण नामदेव महाराजांचं कीर्तन चालू असताना जनाबाई चाल म्हणते, विना घ्यायला अडचणच नाही काही. अरे वा, छान. म्हणजे महिलांना आपण हा संदेश देऊ शकतो. हो, आज ना उद्या ह्या महिला पुढे येतील, त्या येणारच विना आहेत. घेतील, त्यांनाही अध्यात्माचा अधिकार आहे. आणि आपलं ग्रामदैवतच आदिमाया शक्ती मुक्तादेवी आहे. हो. परंतु अलीकडं आपल्या परिसरामध्ये, मी फक्त नारोडीचंच नाव घेतोय असं नाही, परंतु अनेक गावांमध्ये मी प्रत्यक्ष पाहिलं की आज अखंड हरिनाम सप्ताह, म्हणजे अखंडपणे देवाचं नामस्मरण विनेच्या माध्यमातून घेतलं जावं असं सगळ्यांना वाटतं. आणि ती एक परंपरा आहे. अध्यात्मामध्ये त्याचा अर्थ अनेकांनी सांगितलेला आहे. जरी तो आपल्याला वाचायला मिळाला नाही
तरी परंपरेनुसार तो आपल्या पुढच्या पिढीपर्यंत जातो. मग हे असताना आज आपण अखंड हरिनाम सप्ताह याची व्याख्या बाजूला ठेवून वीणा वादनासाठी वेगवेगळ्या व्यक्तींची जथ्यानुसार नेमणूक करतो, त्यांना काही मानधन देतो, मोबदला देतो आणि त्यांच्याकडनं वीणा वाजवून घेतं. हे तुम्हाला योग्य वाटतं की अयोग्य वाटतं? एकदम अयोग्य आहे, अजिबात योग्य नाही ते. म्हणजे जे विनेकरी असतील, ज्या जातीची नेमणूक केली असेल, तो विणावादन त्या जातीनेच केलं पाहिजे. असे पैसे देऊन वगैरे, मानधन देऊन वगैरे विणावादन करणे आपल्याला अजिबात मान्य नाही. अगदी बरोबर, अगदी छान बोललात तुम्ही. तुमच्या भावना आमच्याशी अगदी मिळत्या जुळत्या आहेत, सगळ्या ग्रामस्थांशी मिळत्या जुळत्या आहेत. मला पुढचं एक सांगायचं आहे नाना, आपण जो काही अन्नप्रसाद करतो, मला तरी असं वाटतं की उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये नारोडी गावासारखं गाव अन्नदानामध्ये पुढं असेल की नाही एवढा सखोल अभ्यास करण्याचा आपला अधिकार नाही, परंतु आपल्या गावामध्ये आपण प्रचंड अन्नदान करतो. पण हे अन्नदान करताना अनेक ग्रामस्थांच्या तोंडून असं ऐकायला मिळतं, म्हणजे प्रत्यक्ष मी पण ऐकलेलं आहे, अरे कालचं जेवण चांगलं होतं, आजचा अन्नप्रसाद काही वेळा व्यवस्थित झाला नाही. ज्याच्या त्याच्या ऐपतीप्रमाणे, ज्या त्या जथ्याच्या ऐपतीप्रमाणे अन्नप्रसाद दिला जातो. मला सांगा, अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान असा प्रसार आणि प्रचार आपण करतो, पण तुम्हाला असं वाटत नाही का ज्ञानदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे, रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे, किंवा अवयवदान अलीकडच्या काळामध्ये आज त्याची गरज आहे, अवयवदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे, नेत्रदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. मग तुम्हाला काय वाटतं, याच्यातलं कुठलं सर्वश्रेष्ठ दान तुमच्या मताने तुम्हाला वाटतं? अन्नदान हे ज्ञानदान इतकं श्रेष्ठ आहे असं परंपरेनुसार म्हटलं जाते. परंतु तुम्ही आता वर्णन केल्याप्रमाणे आता बदललं पाहिजे. पूर्वी कसं होतं, उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी. आता तसं राहिलं नाही, शेतीत काही दम राहिला नाही, उलट झालेलं आहे. तसं तुम्ही जो हा प्रश्न विचारलेला आहे, रक्तदान, योगदान, ज्ञानदान, अवयवदान, याला महत्त्व दिलं पाहिजे. अन्नदान तर केलंच पाहिजे, करा. परंतु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज काय झालेलं आहे, संपूर्ण कीर्तनाची वेळ 7 ते 9. मग आपण काय ठरवलं की महिला येतात कीर्तनासाठी, त्यांना जेवणाची व्यवस्था पाहिजे, त्यांनी स्वयंपाक कधी करायचा, जेवायचं कधी, अशासाठी अन्नदान चालू केलं, चांगली गोष्ट आहे. परंतु अलीकडच्या काळामध्ये पुरुषांपेक्षा महिला जास्त भाविक आणि भावनिक झालेल्या आहेत. महिलांची संख्या परमार्थामध्ये जास्त आहे. अगदी बरोबर आहे. आजही आपल्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये महिलांची संख्या आपण जास्त पाहतो. मग मला सांगा की आज ज्या सर्वश्रेष्ठ दान अवयवदान, की ज्याच्यामुळं आपल्या किंवा एखादा माणूस आहे तो शेवटच्या क्षणाला अवयवदान करतो, किंवा त्याच्या कुटुंबातली व्यक्ती किंवा प्रमुख घटक असेल तो अवयवदान करतो, किंवा त्या व्यक्तीची पण इच्छा असते माझं अवयवदान करावं, त्याच्यामुळं अनेकांना जीवदान मिळू शकतं. मग याचा प्रसार आणि प्रबोधन आजच्या कीर्तनकारांनी किंवा जे काही प्रबोधनकार आहेत यांनी त्याच्यावर जास्त भर दिला पाहिजे असं आपल्याला वाटतं का? हो, मी प्रत्येक म्हणजे प्रत्येक दिवशी नाही, परंतु 4-2 दिवसांनी सांगत असतो, शेवटची 5 मिनिट जी आहे ती समाजाकरता द्या. प्रत्येक कीर्तनकाराला मी सांगत असतो की शेवटची 5 मिनिट ही समाजाकरता द्या, जेणेकरून समाज सुधारला पाहिजे, समाजात बदल झाला पाहिजे आणि परमार्थाबरोबर याही गोष्टीचा उल्लेख झाला पाहिजे, असं मी प्रत्येक कीर्तनकाराला आतापर्यंत सांगत आलेलो आहे. बरोबर आहे. पण काही कीर्तनकार एक व्यावसायिक दृष्टिकोनातून या सोहळ्याकडं पाहतात आणि सर्वसामान्य जनतेकडून कीर्तन सेवेचे मानधन म्हणून भरपूर पैसे घेतात. आणि असेही कीर्तनकार पाहिलेले आहेत आपल्या इथं. पण आत्ताच आपण मगाशी बोलताना, चर्चा करताना सांगितलं की 2-3 महाराज असे आहेत किंवा येऊन गेलेले आहेत की त्यांनी कुठल्याही प्रकारचं मानधनाचं पाकीट स्वीकारलेलं नाही. आपण स्वीकारलेला जो धर्म आहे, आपण जे समाज प्रबोधनाचं काम केलेलं आहे, त्याच्यात आपण समाधानी आहोत, आपल्याला त्याची आवश्यकता नाही. तुम्हाला काय वाटतं त्यांच्याबद्दल आणि जे मानधन घेतात त्यांच्याबद्दल? बरोबर आहे सर, मानधन बिलकुलच घेतलं नाही पाहिजे. तुमचा प्रवास खर्च घ्या. अगदी बरोबर. तुम्ही ज्या बाजूने आले तेवढा प्रवास खर्च घ्या.
मानधन घेणं योग्य नाही. 35, 40, 50 हजार रुपये कीर्तनाचे घेतात. त्याला धर्माचा प्रचार आणि प्रसार करणारे म्हणत नाही, त्याला कीर्तनकार म्हणता येणार नाही. साधू बाबा वायकर असतील, कोंडाजी बाबा डेरे असतील, संत तुकाराम महाराज असतील, सध्याचे निवृत्ती यांनी- महाराजांना असतील, सध्याचे निवृत्ती महाराज अण्णा असतील, गजानन तेली वाड्याचे, या मंडळींनी फक्त नारळ घ्यायचे, तुमचं पाकिट खालच्या खाली ठेवायचे, कधी स्पर्श केला नाही. असा परमार्थ करणार तो खरा पारमार्थिक आहे, तो खरा धर्माचा प्रचार आणि प्रसारक आहे असं मी समजतो. आत्ता तुम्ही बोलताना म्हणजे रोज सन्मान करताना सत्कार करताना या सोहळ्यामध्ये की तुम्हाला अशी नावं सांगता येतील की त्यांनी कुठल्याही प्रकारचं मानधन स्वीकारलं नाही. सांगता यायचं. म्हणजे आहे 2-3 कीर्तनकार. हा एक भोसरीवरनं आलेले, मला पण त्यांचं नाव आठवत नाही, बडे महाराज का जोशी महाराज मला वाटतं. जोशी महाराज, बडे महाराज, जे कोणी असतील ते, त्यांच्याबद्दल आपण आपल्या गावच्या वतीने मनस्वी धन्यवाद देऊच. परंतु तुम्ही आत्ता सांगितलेला मुद्दा अत्यंत आवडला, तो कोणातून खूप महत्त्वाचा आहे की तुमच्या गरजेपुरते तुम्ही पैसे घ्यायला काहीच हरकत नाही, परंतु जास्त पैसे घेऊन सर्वसामान्य लोक आता या बाजारभावामुळं किंवा आर्थिक मंदीमुळं अगदी पिळवटून निघालेली आहे. मग आपणही त्याच्यात थोडाफार बदल केला पाहिजे, प्रबोधनकारांनी बदल केला पाहिजे असं तुम्हालाही वाटतंय. जरी आत्ता तुम्ही बोलत असला तरी तुमची भावना ही प्रत्येकाच्या मनात आहे. मी अनेकांना याबाबत विचारलेलं आहे आणि अनेक जण बोलून दाखवतात, प्रत्येकाच्या मनात हीच भावना आहे. आणि नाना, मला असं विचारायचं आहे आपल्या गावच्या दृष्टिकोनातून की आपण जे काही अन्नदान करतो, या अन्नदानामध्ये कमी अधिकपणा असू शकतो हो. किंवा अन्नपदार्थ बदलतात. हो, मग अलीकडच्या काळामध्ये नावं ठेवणाऱ्यांची संख्या वाढत चाललेली आहे, याच्याबद्दल तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? नाही त्यांनाही मान्यच नाही, त्यांना हा गोंधळ नकोय, त्यांनाही पसंत नाही. आपण ज्या वेळेला एखादा स्वयंपाक करतो घरी, तो स्वयंपाक असतो आणि अशा ठिकाणी कीर्तनाच्या ठिकाणी, प्रसाद काल्याच्या ठिकाणी त्याला प्रसाद म्हटलं जातो. तो कधीही तोट्यावर येत नाही, तो कधीही गोडच लागतो. तो प्रसाद आपण स्वीकारला पाहिजे. स्वीकारला कोण पाहिजे. काय म्हणतं याच्याकडे लक्षच देऊ नये कोणी. कोणी तुकाराम देऊ महाराजांना नये. कमी त्रास दिलाय का? हो. महाराजांनी त्यांच्याकडे कुठे लक्ष दिलंय? म्हणून आज एवढे वर्ष महाराजांची आणि चंद्र सूर्य आहे तोपर्यंत माऊली असतील, तुकाराम महाराज असतील, यांचा नामोल्लेख कायम सातत्याने राहणार आहे, यात शंका नाही. आता मी तुम्हाला अगदी शेवटचा प्रश्न विचारतोय. नाना, काही कीर्तनकार आपल्याकडे येऊन गेले, नीट ऐका, तुम्ही समजून घ्या, त्याचं चिंतन करा. मी सांगतोय ते की त्या महाराजांनी, म्हणजे मी प्रत्यक्ष ऐकलंय त्यांचं, मी मुलाखत घेऊ शकलो नाही, त्यांना वेळ नसल्यामुळं. आपण त्यांच्या कामामध्ये, त्यांच्या प्रबोधन कार्यामध्ये अडथळा नको. तर असेही काही कीर्तनकार येऊन त्यांनी खाजगीरित्या किंवा 4-2 मंडळींच्या समक्ष सांगितले, कीर्तनासाठी स्त्रियांना किंवा कीर्तनकार म्हणून स्त्रियांना तुम्ही बोलवत जाऊ नका किंवा त्यांच्याकडून कीर्तन रूपी सेवा करून घेत जाऊ नका. तर हे तुम्हाला कितपत योग्य वाटतं? मी आता त्यांचं नाव सांगत नाही, मी त्यांचं नाव नाही घेतलं तुम्ही तरी चालेल. हो, बऱ्याच ठिकाणी मी ही चर्चा केली. त्यांचं असं म्हणणं आहे की वारकरी संप्रदायाने महिला कीर्तनकारांना ऍक्सेप्ट केलेलं नाही. हां, तुमची प्रायव्हेट कीर्तन असतील, प्रवचन असतील, तिथे तुम्ही घेऊ शकता, परंतु सप्ताहामध्ये नामयज्ञामध्ये महिला कीर्तनकार नको, असं बऱ्याच संत मंडळींचं म्हणणं आहे. हे त्यांनी कशावरून ठरवलं की महिला? ते नाही सांगता येणार, पण आमचा दावा असा आहे की हरकतच नाही ना काही. हो, मला ते पाहिजे. जनतेला जे हवं ते काही ठिकाणी 7च्या 7 दिवस महिलांचे कीर्तन असतं. हो. मग तुम्ही मला सांगा, विना घेणारी महिला असती, टाळ तुमचं घेणारी ग्रामदैवत, महिला असती. तुमचं ग्रामदैवत, मला हे मान्य आहे का तुमच्या आध्यात्मिक बाबतीमध्ये जे काही नियम ठरवून दिलेले असतील ते नियम पुरुषांनाही लागू आहेत, पुरुष कीर्तनकारांना लागू आहेत, स्त्री कीर्तनकारांना लागू आहेत, पण फक्त पुरुषांनी कीर्तन करावीत आणि महिलांनी करू नयेत. म्हणजे यालाही माझा स्वतःचा विरोध आहे, आपलाही विरोध आहे, जनतेचा विरोध आहे. आत्ताच तुम्ही सांगितलं की कीर्तनासाठी प्रचंड स्त्रिया येतात, किंवा काल तुम्ही एका स्त्रीची चाल पण ऐकलेली आहे कीर्तनाच्या शेवटी. म्हणजे त्यांनी स्वतःला वाहून घेतलेले. कान्होपात्रा असेल, तुम्ही ज्यांची आता नावं घेतलेली आहेत, जनाबाई असेल, सखूबाई असेल, आणि आपलं तर ग्रामदैवत श्री मुक्तादेवी आहे. म्हणजे आपल्याला जन्माला घालणारी एक आई आहे, आणि त्या आईकडे बघण्याचा, म्हणजे कीर्तनकाराकडे बघण्याचा दृष्टिकोन म्हणजे तो आईकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे. आपण अध्यात्मामध्ये जो कीर्तनकार असेल तो मायबाप असतो आपला,
आपल्या वडिलांच्या ठिकाणी असतो, गुरुच्या ठिकाणी असतो, आणि जी कीर्तनकार महिला असेल ती आपल्या आईच्या ठिकाणी असते. मग ती कोणीही असो. वैयक्तिक जीवनामध्ये ती काय करते याच्यापेक्षा समाज प्रबोधन करताना ती कोणत्या सात्विक पद्धतीने करते, आपल्याला काय प्रबोधन करते याला जास्त महत्त्व असावं असं मला वाटतं. तुम्हाला पण ते वाटत असावं. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आता जर तुम्हाला महिला कीर्तनकारांना ऍक्सेप्ट करायचं नसेल तर तसे पुरावे तरी दाखवावेत ना. हा, तसे पुरावे अगदी दाखवावेत. बरोबर आहे. नाही तर करू दे की त्यांना ओपनली कीर्तन. जनाबाईंनी केलंच की कीर्तन. केलंच की कीर्तन. जनाबाईंनी मुक्ताबाईंनी आपलं जे ग्रामदैवत आहे तिचं प्रवचन नारोडीमध्ये झालंच ना, हो. चासला झालंच ना. हो. मग ते प्रवचन आपल्या करून इथे सुद्धा सप्ताहाला कीर्तन झालेत महिलांची. महिलांची छोट्या कीर्तन. महिला होत्या. ती एक पोरगी हो. साठे होती, सुप्रिया साठे. इयत्ता 4थी मध्ये शिकत होती. त्यावेळेला तिचं कारण कीर्तन जिच्या बरोबर कीर्तन आपण संसार करतो ती एक आपली पत्नी आहे, प्रश्न धर्मपत्नी आहे. जिच्या उदरातनं आपण जन्म घेतलेला आहे ती आपली एक आई आहे. म्हणून आपण स्त्रियांना असं कमी लेखून चालणार नाही. स्त्री जात जोपर्यंत विवाह होत नाही, विवाह पूर्वी आणि विवाह झाल्यानंतर ही 2 घरचा उद्धार करणारी माता असते अगदी बरोबर. आणि तीच जगाची जननी असते. तीच या समाजाची जडणघडण शोधते आणि म्हणून तसं पाहिलं तर महिलांना जास्त प्राधान्य दिले पाहिजे. कारण ती 2 घरांचा उद्धार उद्धार करते. आणि आजही पाहतो आपण समाजामध्ये मुलं शिक्षण घेताना पुरुषांना शेतातली कामं असतात, इतर कामं असतात, तर जास्त मुलांच्याकडं संस्कार देण्याचं आणि ज्ञान देण्याचं काम ती स्वतः सांभाळते. हो. हे पण आपण विसरून चालणार नाही. आणि आपण किती जरी मोठे झालो तरी आईचा वाटा त्याच्यामध्ये प्रचंड मोठा आहे. आई ती आणि आईच आजही म्हटलं जातं आईसारखे दुसरे दैवत जगतामध्ये नाही. नाही. म्हणून माऊलीने म्हणलंय की पांडुरंगाला आपण सगळ्यांनी ज्ञानदेवांना माऊली म्हटले, कारण त्यांच्यात आई शोधली. तुकाराम महाराजांनी पांडुरंगाला माऊली म्हटले, कारण त्याच्यात आई शोधली. जनाबाईने पांडुरंगाला माऊली म्हटले, माता म्हटले, आई म्हटली. नामदेव महाराजांनी माऊली म्हटले. म्हणजे देवाला सुद्धा ते आईच्या रूपात पाहतात. इतकी मोठी परंपरा असून सुद्धा आपण स्त्रियांना कमी लेखता कामा नये. स्त्रियांच्याबद्दल आदर आपण केला रिस्पेक्ट केला पाहिजे, आदर केला पाहिजे. नाना, आपण बोललात, खूप धन्यवाद दिलेत. आपल्याला आपल्या दैवताच्या माध्यमातनं जो काही शासनाकडून निधी मिळवायचा आहे, मग ब दर्जा असो, क दर्जा असो, अ पर्यंत जायला आपल्याला उशीर लागेल. हो. आपले छोटं गाव म्हणून. पण ब आणि क दर्जा मिळायला काहीच अडचण नाही. तर याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? त्याच्यासाठी आपल्या गावांनी काय प्रयत्न करायला हवे? तसं पाहिलं आता ज्ञानेश्वर महाराजांची जी पदयात्रा होती, हं. चास, नारोडी असे मंचर मार्गे गेलेले आहेत. म्हणजे हे ठिकाण हे तीर्थक्षेत्र बनलेलं आहे. हा. रेड्याचा दशक्रिया विधी झाला आणि विसावा आपल्या ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरात त्या ठिकाणी या भावंडांनी विसावा घेतलेला आहे. ज्या ज्या ठिकाणी त्यांचा पदस्पर्श झाला आहे ती सर्व तीर्थक्षेत्र बनलेली आहेत आणि आपल्या गावाला कागदपत्राची पूर्तता करून तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवणं हे अतिशय गरजेचं आहे. अगदी बरोबर आहे, तुम्ही बोललात ते. आणि तो लवकरच मिळण्यासाठी आपण ग्रामस्थांनी प्रयत्न केला पाहिजे. हो. तुमचंही योगदान असेल, त्याच्यामध्ये माझंही असेल, सगळ्या ग्रामस्थांचं योगदान असेल. आपण एक चांगल्या प्रकारचं मंदिर उभं केलेलं आहे. त्या मंदिराला खऱ्या अर्थाने ब असो किंवा क दर्जा प्राप्त व्हावा अशी सर्वच ग्रामस्थांची अपेक्षा आहे, इच्छा आहे. आपण दिवसभर काम करून अध्यात्मासाठी, परमार्थासाठी जी काही वेळ देता त्याच्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आपल्याला धन्यवाद देतो. आणि आपण जे काही आता प्रबोधन केलेलं आहे, मला तर असं वाटत नाही की ते वेगळ्या प्रबोधनकारापेक्षा, म्हणजे जे काही इतर प्रबोधनकार आहेत त्याच्यापेक्षा वेगळं आहे किंवा काहीतरी वेगळंच सांगितलं असं मला वाटत नाही. ज्या प्रबोधनाची समाजाला, गावाला गरज आहे तेच प्रबोधन आपण केलेलं आहे. त्याबद्दल पुन्हा SG न्यूज आणि AB न्यूजच्या वतीनं मी आपल्याला धन्यवाद देतो. थँक्यू.